दंडवत हो. आजच्या या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळातील 216 क्रमांकापासूनच्या स्मृती या ठिकाणी श्रवण चिंतन करणार आहोत. सारंग पंडित देहावसानी उमाईसा भेटी अनुसरण. सारंग पंडित यांना आपण सर्वजणच ओळखतो. पैठण या ठिकाणी यांचा निवास होता आणि स्वामींची आणि त्यांची प्रथम भेट पैठण याच ठिकाणी झालेली आहे. स्वामींना पहिल्या भेटीतच त्यांनी भोजनाचं आमंत्रण दिलं आणि स्वामी त्यांच्या घरी आरोग्यासाठी बीजे करतात. त्यानंतर अनेक वेळा आमच्या स्वामींना त्यांनी आरोग्यासाठी बोलवलेलं आहे आणि जवळपास प्रत्येक वेळेला आमचे स्वामी त्यांच्या घरी भोजनासाठी गेलेलेच आहेत. अशा प्रकारे अनेक वेळा त्यांना प्रत्यक्ष उभयदृश्य उद्धरविनेसनी अवताराच्या ठिकाणी भोजन घडलं. परंतु परमार्गामध्ये असं म्हटलं जातं की त्यांचं जे काही अन्नदान आहे ते वाया गेलं. वाया गेलं म्हणजे त्यांना त्या संदर्भामध्ये त्या संबंधित भोजनामुळे त्यांना पूरभजन घडलं पाहिजे होतं. प्रेमोपायासारखी क्रिया ती घडली असती. त्यांना पूरभजन म्हणजे प्रेमोपायापेक्षा म्हणण्यापेक्षा प्रेमोपायाचा जो काही पुढचा भाग आहे तो पूरभजन आहे आणि पूरभजन घडले की प्रेम होतच. तर ती क्रिया त्यांच्या ठिकाणी घडू शकत होती परंतु काही घडली नाही. कारण की ते जे अन्न आहे ते कसं होतं, सहेतुक अन्नदान होतं. आता आपल्याला सहेतुक आणि निरहेतुक याबद्दल मी अनेकदा सांगत असतो की वासनिकांनी सुद्धा निर्हेतुकच अन्नदान केलं पाहिजे. सहेतुक जर का अन्नदान सारंग पंडितांचं नसतं तर पूरभजन त्यांना घडू शकलं असतं कदाचित. परंतु ते निर्हेतुक नसल्यामुळे ते सहेतुक अशा कारणाने होतं की त्यांना जी काही वृत्ती मिळत होती, काही त्यांना जे काही सरकारकडनं जे काही द्रव्य मिळत होतं, काही जमीन मिळालेली होती, ते स्वामींच्याच बोलण्यामुळे सांगण्यामुळे ते मिळालेलं होतं. स्वामी त्यांना म्हणाले होते की जा तिथे तुम्हाला ते वृत्ती वगैरे जे काय असेल जे ब्राह्मणाला दिल्या जातं ते तुम्हाला मिळेल. ते म्हणतात देवा ते चौकशी करतात, परीक्षा घेतात. स्वामी म्हणतात तुमचं काहीही परीक्षा वगैरे घेणार नाही, आम्ही सांगतो. असं म्हणून ते गेलेले होते स्वामींच्या सांगण्यावरून आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे गेल्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणेच परीक्षा वगैरे न घेता त्या वहीमध्ये त्यांचं नाव लिहून घेतलं गेलं आणि ते सर्व जे काय मिळतं ती सुविधा त्यांना तिथे मिळाली. आता त्यांना ते मनामध्ये ठसलेलं होतं हे स्वामींमुळे जर का आपल्याला मिळालेलं आहे, जर का स्वामींना आपण दुखवलं तर हे सगळं जाईल, परत स्वामी घेऊन घेतील, बंद होऊन जाईल ही सेवा, अशी मनात त्यांची भीती होती. म्हणून ते स्वामींना भोजनासाठी बोलत होते, आगत स्वागत सन्मान करत होते. परंतु त्यांची स्वामींवर बुद्धी नव्हती. स्वामी जेव्हा बाईसा वगैरे भक्त मंडळी म्हणतात की पांड्याची आमच्यावर बुद्धीच नाही, तेव्हा स्वामी म्हणतात बाई आधी येथ बुद्धी व्हावी मग येथीच्या परिवारावर व्हावी. म्हणजे आधी आमच्यावर बुद्धी त्यांची असली पाहिजे. उलट आमच्यावरच त्यांची बुद्धी नाही, श्रद्धा नाहीये. एका भीतीपोटी हे सगळ्या त्या क्रिया ते करत आहेत आणि म्हणून आमच्यावरच श्रद्धा नाही तर तुमच्यावर कुठून श्रद्धा येईल त्यांची, असं स्वामींनी त्या वाक्याद्वारे सारंग पंडितांची एक वेगळी ओळख आपल्याला करून दिलेली होती. आणि तरीही आमचे स्वामी त्यांच्याकडे का जात होते हा एक प्रश्नच आहे. म्हणजे ज्या व्यक्तीची बुद्धीच नाही आहे आणि ती व्यक्ती बोलवते आणि आमचे देव जातात, याचं कारण असं आहे की त्यांच्या घरी असलेल्या उमाईसा आणि धानाईसा या दोघी जणी ज्या आहेत, उमाईसा सारंग पंडितांची पत्नी आहे आणि धानाईसा त्यांची मुलगी आहे, या दोघी जणी कणवेच्या आहेत. आवड खरी अर्थाने त्या दोघींना आहे.
स्वामींची सेवा मनापासून आवडीपूर्वक करणारे त्या दोघी जणी आहेत आणि त्याच्यामुळे स्वामी जे आहेत त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जातात। त्या ठिकाणी सारंग पंडितांचे उपहार जरी वाया गेले असतील तरी त्या निमित्ताने केलेली धानाईसा आणि उमाईसा यांनी जी सेवा आहे ती सेवा मात्र वाया गेलेली नाही। जरी त्याचं पुरेपूर गोमट सारंग पंडितांना मिळालं नाही परंतु त्याची योग्यता अधिकार मात्र उमाईसा आणि धानाईसा या दोघींनी ते कमवलेला आहे आणि म्हणून स्वामी त्यांच्या घरी पुन्हा पुन्हा जायचे, कारण की तिथे अनावडीवाले पण होते आणि आवडीवाले होते। आवडी युक्त सेवा करणाऱ्यांसाठी स्वामी तिथे जात होते। आणि एक दिवशी असंच झालं की स्वामी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी धानाईसा ज्या आहेत त्या धानाईसांनी काही साज शृंगार केलेला आहे, तो संदर्भ या स्मृतीशी जोडलेला आहे। सारंग पंडित देहावसानी, देहावसानी म्हणजे सारंग पंडित हे कुणा एका काळानंतर ते सरले आणि सरल्यानंतर उमाईसा या निंब्याला आल्या धानाईसाला घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांचं अनुसरण झालं। प्रतिष्ठानी सारंग पंडितांचे देहावसान झाले। प्रतिष्ठानला म्हणजे पैठणलाच त्यांचं घर होतं, राहण्याचं सर्व काही पैठणलाच होतं आणि त्या ठिकाणी सारंग पंडितांचे देहावसान झाले, सारंग पंडित सरले। मग उमाईसी अवघी व्यवस्था केली। उमाईसांनी सर्व अंत्यविधीची काही व्यवस्था असेल ते सर्व काही इकडचं तिकडे त्यांनी करून दिलं, त्यांचं काही विधी विधान असेल तेही केलेलं असावं, इथे स्पष्ट तसं आलेलं नाही आहे। अवघी व्यवस्था केली। सारंग पंडित आसक्त होते। सारंग पंडित हे कसे होते? अशक्त झालेले होते वयामुळे म्हणा। उमाईसे बाहेरी गेली होती आणि उमाईसा ज्या आहेत त्या काही कामानिमित्त म्हणा वगैरे कुठेतरी बाहेर गेल्या असतील, बाहेर गावी गेल्या असतील किंवा पैठणमध्ये कुठे घराबाहेर कुठेतरी काही आणण्यासाठी वगैरे गेले असतील आणि सारंग पंडित घरी कसे आहेत? अशक्त आहेत। आणि मग बाहेरूनही आली आणि ते बाहेरून आलेले आहेत, घरामध्ये पोहोचल्या आणि पोहोचल्या काय झालेलं आहे? तवतयाचे देह गेले। काही वेळाने सारंग पंडितांचं देह गेलं, सरले ते। आणि मग आणि तैसेची चौकीचे कवाड घातले आणि तसंच त्यांनी काय केलं? चौकीचे कवाड घातले म्हणजे घराचा जो दरवाजा आहे, मुख्य दरवाजा असेल किंवा त्या पूर्ण त्या आवाराचा जो दरवाजा असेल तो त्यांनी बंद केला। तैसेची, आता इथे कसा अर्थ वाटतो की त्यांचं देह गेले आणि तसेच त्या निघालेले आहेत। आता घरामध्ये असं प्रेत टाकून कोणी निघणार नाही, जे व्यवहारिक असं, म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांनी तो काय क्रियाकर्म त्यांचा असेल ते सर्व केलं असेल आणि त्यानंतर वाट बघितली नाही। आतापर्यंत वाट कसली बघत होते? बाहेर कसं पडायचं, कधी पडायला मिळेल, अनुसरण कधी घ्यायला मिळेल, अशी प्रार्थना त्यांची मनामध्ये सुरू असेल उमाईसांची। आणि ती वेळ आता आली की सारंग पंडितांमुळेच थांबावं लागत होतं, त्यांच्यामुळेच थांबावं लागलं होतं। म्हणजे सारंग पंडितांचा एवढा धाक होता की प्रथम काळी जेव्हा आमचे स्वामी त्यांच्या घरी गेलेले भोजनासाठी आणि त्यावेळी स्वामींचं भोजन संपन्न झालं, आरोगणा झाली स्वामींची आणि आता ताटामध्ये सगळंच काही स्वामींनी ग्रहण केलं, काही प्रसाद म्हणून ठेवलेला आहे। आता तो प्रसाद ताटामध्ये तसाच आहे। तो प्रसाद कोणी घेतला? सारंग पंडित आणि मोकानंद यांनी तो घेतला आणि संपवून टाकला। सारंग पंडितांनी उमाईसासाठी तो प्रसाद ठेवला नाही। का नाही ठेवला? कारण की ती माझी पत्नी आहे, ती परपुरुषाचं उष्ट कसं खाईल असं म्हणून तो मनामध्ये त्यांचा तो भाव होता। आणि अशा प्रकारे उमाईसांना कधी त्यांनी पुढाकार दिला नाही कुठल्या कार्यासाठी। आता स्वामींना हे माहित आहे, परमेश्वर आहे स्वामी, त्यांना माहिती आहे की सारंग पंडित यांना काही उचिष्ट प्रसाद खाऊ देणार नाहीत, म्हणून भोजन करतानाच आरोहण करत असताना स्वामींनी आमच्या काही अन्नकण खाली सांडवलेले आहेत। म्हणजे इथे स्वामी कधीही भोजन करताना काही अन्न खाली सांडवतील असं नाही।
काही खरकट सांडवतील असं नाही की एकही शीतही वाया गेलं नाही पाहिजे, परंतु त्या दिवशी स्वामींनी आधीच काही अन्नकण खाली सांडून ठेवलेले आहेत. आता उमाईसांना खूप दुःख झालं की यांनी सर्व प्रसाद खाऊन टाकलं दोघांनी, मला काहीच ठेवलं नाही, आणि त्या दुःखी झाल्या. परंतु स्वामी ज्या ठिकाणी आरोग्याला बसलेल्या त्या ठिकाणी ते तिथलं आसन मोडण्यासाठी म्हणून वगैरे काही पाठ उचलण्यासाठी म्हणून गेल्या, तर तिथे अन्नकण त्या ठिकाणी पडलेले सांडलेले त्यांना दिसले आणि त्यांनी तो प्रसाद घेतलेला. म्हणजे जर का एखाद्या जीवाला परमेश्वराच्या संदर्भात काहीही हवं असेल, परमेश्वराच्या संदर्भातलं, मग ज्ञान पाहिजे असेल, प्रेम पाहिजे असेल, स्मरण, सेवा, दास्य, जेही पाहिजे असेल, त्याची व्यवस्था परमेश्वर करत असतात, त्याचं आयोजन परमेश्वर करत असतात. आणि इथे सुद्धा स्वामींनी उमाईसाच्या त्या प्रसादाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे सारंग पंडितांचा स्वभाव आपल्याला लक्षात येतो प्रथम भेटीमध्येच. मग हे जे सारंग पंडित आहेत, ह्यांनी नंतरच्या काळातही आमच्या स्वामींसाठी म्हणून अशी काही सकारात्मकपणे कुठली क्रिया केली नाही, किंवा भक्तजनांसोबत पण वागताना ते बरोबर वागले नाही. भक्तजनांना एकदा ते म्हटले चला भोजनाची तयारी झालेली आहे. भक्तजन म्हटले आम्ही काही भोजन करणार नाही, आम्ही भोजन करून आलो. ते म्हणले ठीक आहे, मग काय हरकत नाही, माझे नोकर चाकर खातील. म्हणजे इतकं अपमानास्पद ते वाक्य बोलत होते असे हे सारंग पंडित. परंतु यांचं देहावसान झाल्या झाल्या उमाईसा ज्या आहेत लगेच निघाल्या आणि निघून चौकीचे कवाड घातले. म्हणजे घराचं काय होईल पुढे याचा काहीही विचार करत बसले नाही. दरवाजा बंद करून दिला आणि मग प्रसादाचा चौरंगू आणि सोबत स्वामी भोजनासाठी आरोग्यासाठी आल्यानंतर जो चौरंग स्वामींना दिला जायचा, ज्या चौरंगाला स्वामींचा स्पर्श झालेला होता, तो काष्टाचा किंवा लोहाचा काही तो चौरंग असेल तो, आणि धानाईसे घेऊनी भटोबासांपाशी आली. धानाईसाला घेतलं सोबत आणि कुठे आलेले आहेत, निंब्याला भटोबासांच्या सन्निधानी आले. निघाली तो काळू सांगितला. भट्टोबासांकडे पोहोचले आणि निघाला तो काळू सांगितला. म्हणजे मी कशी निघाली, काय घडलं घरी, याची थोडक्यात माहिती त्यांना भट्टोबासांना त्यांनी दिलेली आहे. म्हणजे याला क्षेम वार्ता असं म्हटलं जातं. मार्गामध्ये आजही तुम्ही गेले की तुम्हाला विचारतात काय क्षेम वार्ता, हे कसं काय येणं केलं काय, मग तुम्ही सांगता आम्ही स्नान करत आलेलो आहोत, मार्ग भेटीसाठी आलेलो आहोत, अन्नदानासाठी आलेलो आहोत. म्हणजे तुम्ही कशा निमित्ताने मार्गात पोहोचला त्याची विचारपूस केली जाते. तसं इथे विचारलं गेलं कसं काय झालं देहावसान त्यांचं वगैरे. मग त्यांना सर्व जे काही वृत्तांत आहे तो त्यांनी तिथे भट्टोबासांना सांगितला. कशा अवस्थेत मी निघाली, काय निघाली आणि इथपर्यंत आता मी पोहोचलेली आहे, सर्व वृत्तांत सांगितला. मग भट्टोबासांपाशी दोघी भिक्षा केली. भट्टोबासांकडे दोघींनीही अनुसरण घेतलेलं आहे. माय लेक दोघींनी अनुसरलेले आहेत. कविबासांच्या मताप्रमाणे धानाईचा दीक्षा करिता भटोबासी म्हणितले. दोघींची जी दीक्षा होते आहे, अनुसरण होते आहे, म्हणजे आता इथे भिक्षा शब्द उच्चारला जातो. म्हणजे अनुसरणानंतर भिक्षा मागितल्या जाते आज सुद्धा. म्हणून ते भिक्षा केली आणि ते करत असताना भटोबास पूर्व आठवण भटोबासांना येते धानाईसाकडे बघून. धानाई तुवा कास साच केली. म्हणजे एकदा आमचे स्वामी जेव्हा पैठणला सारंग पंडितांच्या घरी गेलेले आहेत, तिथे छोटीशी धानाईसा वयाने लहान आहे आणि ती त्या ठिकाणी सुंदर प्रकारे वस्त्र तिने नेसलेलं आहे, नऊवारी वगैरे असं, आणि तिने ते नेसलं, शृंगार पण केलेला आहे. म्हणजे जसा शृंगार एखाद्या लग्न होणारी एक महिला वगैरे करते त्या प्रकारे तिने तो शृंगार वस्त्र परिधान केलेले आहेत. आणि सहज तिला असं चिडवण्यासाठी म्हणून विचारलं गेलं, स्वामींनी विचारलं कास कवना कारणे घातली. म्हणजे हे असं
काष्टाचं जे घातलंयस तू कशासाठी, कोणासाठी घातलंय, कोणाच्या नावाने घातलंय, तुझा पती कोण आहे? त्यांनी सांगितलं की गोसाव्यान कारणे, म्हणजे स्वामींचं नाव घेतलं. हा शृंगार कोणासाठी केलेला आहे? म्हणजे स्वामींसाठी केलेला आहे. म्हणजे इतकं लहान वयामध्ये इतकं महत्वाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की हे वस्त्र परिधान असतील किंवा हे अलंकार असेल किंवा हे शृंगार असेल, हा कोणासाठी केलेला आहे? हा जीवांसाठी केलेला नाही, कुठल्या माणसासाठी म्हणून तर केलेला नाहीये. हा कोणासाठी केलेला आहे? प्रत्यक्ष स्वामींसाठी म्हणून हा शृंगार मी केलेला आहे. अशा प्रकारचं उत्तर जे आहे ते त्यावेळी धानाईसांनी दिलेलं आहे. सगळेजण हसलेले आहेत बरं का. तेव्हा लहान मुलांनी असं काही उत्तर दिलं की सगळे हसतात किंवा किती छान उत्तर देतोय. परंतु स्वामी सुद्धा त्यावेळी हसलेले आहेत. परंतु स्वामींचं हसणं काहीतरी वेगळं आहे, प्रसन्नतेचं हसणं आहे स्वामींचं. कारण स्वामींनी त्यांच्या वाक्यामध्ये पुढचं भविष्य पण बघितलेलं आहे की धानाईसांचं अनुसरण हे होणार आहे. हे जे बोलतायत धानाईसा हे काही शब्द नाही आहेत, नुसतेच शब्द नाही आहेत, नुसतंच मनात आलं म्हणून बोलत नाही आहेत, ते कुठेतरी निश्चयात्मक आहे. जसं कोणी पाहुणे मंडळी लहान मुलांसोबत बोलत असतील, तुझं नाव काय आहे, तर ते घरातले लोक त्याला सांगतात, सांग माझं नाव आमका आमका आहे. फोनवर बोलत असेल तर घरातले लोक त्याला एक एक वाक्य सांगतात, विचारताना तुम्ही जेवले का, हे का ते का, आणि तो बोलत असतो. तसं धानाईसांचं झालेलं नाहीये की कोणीतरी त्यांना म्हणायला सांगितलं आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, असं नाहीये. म्हणजे धानाईसांचं अनुसरण हे तेव्हाच त्या ठिकाणी निश्चयात्मक आहे, जरी त्यांना त्याचं ज्ञान नाही, काय नाहीये, परंतु पूर्व संस्कार आहे. हा उगाच मुखातनं निघालेला नाही, पूर्व संस्कार तो तसा आहे. त्याच्यामुळे मागील काळामध्ये धानाईसांनी जेही केलं ते देवासाठीच केलेलं आहे. जैसे आमचे बाईसा जेही काही करत होते, हातपाय धुती, तोंड धुती, सोवळे वस्त्र वेडी, ती कुणासाठी? स्वामींच्या पूजा अवसरासाठी. बाईचा स्वयंपाक बनवायचे कोणासाठी? स्वामींसाठी. शयनासन रचायचे स्वामींसाठी, पद्मासन रचायचे स्वामींसाठी. जेही बाईसांची धावपळ आहे, जीही बाईसांची हालचाल आहे, ती केवळ आणि केवळ स्वामींसाठीच आहे. स्वामींच्या व्यतिरिक्त बाईसांनी असं मनाने काही करत बसलेल्या नाही आहेत त्या. म्हणजे जवळजवळ 99%, 90 ते 100% सगळं स्वामींसाठीच आहे. अशा प्रकारचा संस्कार जो आहे, आता बाईसा तर प्रेमी आहेत त्याच्यामुळे ते स्वाभाविकच आहे तसं करणं. परंतु कुठेतरी धानाईसा या मागील देहामध्ये पण ज्ञान देहात त्यांनी ह्या क्रिया केलेल्या आहेत. देवासाठी अधिकाधिक वेळ दिलेला आहे. आत्ता पण अलीकडे तुम्हाला असे काही लोक बघायला मिळतात की ते देवाच्या कार्यासाठी कधीही उपस्थित होतात. कुठलीही वेळ काळ त्यांना काही बंधन नसतं. सेवादास सांगितलं लगेच हजर, निरूपण सांगितलं लगेच हजर, अधिकरण येणार हजर, स्थानाला जायचं लगेच हजर, जया तया कार्यासाठी एकदम तयारच आहेत. म्हणजे ईश्वर पैकीचं कार्य. मग अशा वेळेला हे जर का अज्ञान देही किंवा ज्ञान देही असं जर का कार्य केलं तर काय होतं, पुढे असा योग येतो की मग बालपणापासूनच तो संस्कार तसा राहतो. आता आपण बघूया की कदाचित धानाईसांना मागील याच्यामध्ये बोध वगैरे नसावा, परंतु सेवा मात्र आवडीपूर्वक त्यांनी ते केलेली असावी, अंदाज आहे हा फक्त. आता या देहामध्ये तो संस्कार परमेश्वराने अशाच ठिकाणी जन्मविला, अशा मातेच्या पोटी जन्मविलं की जी माता स्वतः अनुसरणार आहे त्या मातेच्या पोटी त्यांना जन्मविलेला आहे धानाईसांना. आणि तो संस्कार, त्यांचा मागील संस्कार इथे सलगपणे आपल्याला बघायला मिळतो. आता धानाईसा पण स्वामींची आवड उमाईसांना पण असल्यामुळे धानाईसांवर ते संस्कार परत सलगपणे आहेत. नाही तर त्या माय धुवा लेक ती जी आहे ती लीळा, त्याच्यामध्ये त्या मुलीला देवाची आवड आहे पण त्या आईला नाही. त्या मुलीला स्वामींकडे ती वेधल्या गेली पण ती आई मात्र काही वेधल्या गेली नाही. तसं इथे नाही आहे. इथे उमाईसांचा जो संस्कार आहे तशाच प्रकारचा संस्कार कुठेतरी धानाईसांचा आहे. धानाईसांचा त्याच्यापेक्षा जास्तही असावा आणि म्हणून ती बरोबर गाठ घालून दिलेली आहे देवाने.
मायेने, आणि बरोबर त्या ठिकाणी ती सलगता जी आहे मागील देहातली, ती जी प्रतिकारणता आहे सेवा दास्याची, आवडीची, ती तशीच असल्यामुळे धानाईसांना वेगळं काही शिकवायची गरज नाहीये. त्यांच्या अंतरामध्ये जीव स्वरूपामध्ये ती गोष्ट आधीपासूनच आहे. आता फक्त काय करायचंय, त्याला तो योग आला की बरोबर त्या ठिकाणी ती क्रिया घडणार आहे. जसं एखाद्याशी वाद असतो, आपला मनात राग भरून ठेवलेला आहे, तो माणूस दिसला की लगेच राग उफाळून येणार. आनंद भरून ठेवलेला आहे, ती व्यक्ती दिसली की आनंद होणार. तसं हे दैवपैकीचा काही अधिकार आपल्यामध्ये अंतःकरणात म्हणा जीव स्वरूपामध्ये तो आहे, निष्पन्न झालेला आहे. आता जेव्हा केव्हा दैवपैकीचा योग येईल त्यावेळेला ती क्रिया बरोबर त्या ठिकाणी निष्पन्न होणार, संपन्न होणार, आणि ती क्रिया केल्या जाईल आपोआप. म्हणजे तो मागील संस्कार पुढे त्या प्रतिकारणतेला पुढे घेऊन येत असतो. आणि म्हणून धानाईसा ज्या आहेत, एवढ्या लहान वयामध्ये त्यांना हे माहिती आहे की हे उत्तर आहे, खरं उत्तर आहे. आता एरवी आपण म्हणत असतो आम्ही देवासाठी हे केलं, आम्ही देवासाठी ते केलं, आपण फक्त म्हणत असतो, परंतु ते देवाच्या नावाने करत असतो, पण देवासाठी मात्र करत नसतो. खूपशा गोष्टी आहेत की देवाच्या नावाने करतो आपण, परंतु तो देवासाठी नसतं. ते उपहार करता तुम्ही देवाच्या नावाने, पण तो देवासाठी असतो का? उपहार तर आपणच खाऊन घेतो. खूपशा गोष्टी अशा देवाच्या नावाने केल्या जातात, परंतु त्या देवासाठी नसतात. धानाईसांनी देवाच्या नावाने ते केलं आणि देवासाठीच केलेला आहे. हा शृंगार जो आहे, हा शृंगार मी देवाला देऊन टाकलेला आहे, देवासाठी आहे तो. किंवा हे जे काही वस्त्र परिधान केलेले आहेत रंगीबेरंगी, हे सुद्धा मी देवासाठीच केलेलं आहे. म्हणजे हे देवासाठीच आहे सगळं वस्त्र. हे म्हणजे त्याचा त्याग पुढे मागे आपण करणार आहोत. त्या शृंगाराचा त्याग करणार आहोत, त्या वस्त्रांचा त्याग करणार आहोत, त्या अलंकारांचा त्याग करणार आहोत. आणि भविष्य काळामध्ये असंच घडलं. सारंग पंडित सरल्यानंतर दोघीही उमाईसा धानाईसा या तिथे गेलेले आहेत. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी भटोबासांकडे अनुसरण ते घेत आहेत. आणि भटोबासांना तो पूर्ण प्रसंग आठवला. स्वामी बसलेले आहेत, स्वामी धानाईसांना विचारतात काय, आणि धानाईसांनी इतकं उत्तर त्यावेळी दिलेलं आहे. त्यावेळी कदाचित आपल्याला त्याचं गांभीर्य कळालं नाही, पण स्वामी मात्र प्रसन्न होते त्यावेळेला की हे धानाईसा जे बोलतात ते करणार आहेत. आणि बरोबर ती वेळ आज आलेली आहे. आणि तो प्रसंग समोर असताना भटोबास धानाईसांना म्हणतात, धानाई तुवा कास साच केली. म्हणजे तू जे म्हटली होती गोसाव्यांकारणे मी एक कास घातलेली आहे, तर तू आज ते वाक्य खरं करून दाखवलं. आणि खरोखर देवासाठी म्हणून हे वस्त्र आज तू स्वीकारलेलं आहे. आजचा जो शृंगार तू सर्व बाजूला केलेला आहेस आणि ईश्वर विधीने तू अलंकृत झालेली आहेस. इथे शृंगार आता अलंकारांचा नाही आहे, तर आचरणाचा जो शृंगार तू आता तो साज जो स्वीकारलेला आहेस, त्याच्यामुळे तू आता कोणाला सुंदर दिसणार आहेस. जर का शृंगार केला तर आपण माणसांना सुंदर दिसू शकतो, जीवांना सुंदर दिसू शकतो, पण देवाला जर का आपण सुंदर दिसावं तर ते अलंकार घालून आपण देवाला सुंदर नाही दिसू शकत. त्यासाठी ते अलंकार त्यागावे लागतात, ते रंगीबेरंगी कपडे त्यागावे लागतात, तो संन्यास वेश परिधान करावा लागतो. आणि विधीने अलंकृत आपण झालो पाहिजे. म्हणजे विधीचा शृंगार आपल्यावर झाला पाहिजे, विधी पाठी विधी केले पाहिजे. जसं अलंकार तुम्ही जेव्हा परिधान करता व अलंकारापाठी अलंकार, म्हणजे हे अलंकार मग तो अलंकार मग तो अलंकार, पूर्ण अलंकाराने स्वतःला आपण काय करतो, सजवत असतो. इथे तसं चालणार नाही. इथे तुम्हाला विधी पाठी विधी करावे लागतील. विधी करिता विधी तुम्हाला स्फुरले गेले पाहिजेत. असं असेल तर तुम्ही त्याच्याने शृंगारल्या जाता. आणि ती जी ओळख आहे ती खूप महत्वपूर्ण आहे. ईश्वर कार्याच्या ठिकाणी जो व्यक्ती खूप सजून नटून आलेला आहे त्याची चर्चा होत नाही, परंतु जो व्यक्ती सर्व आपलं जे काही तन मन धनाने त्या ठिकाणी सेवा करतोय, धावपळ करतोय, तो व्यक्ती सगळ्यांच्या लक्षात राहतो. सगळे लोक त्याची चर्चा करतात की ती व्यक्ती काय सेवा केली त्यांनी.
म्हणजे त्या वेळेला आध्यात्मिक कार्याच्या ठिकाणी तुमचा शृंगार म्हणजे सेवादास्य आहे, तुमचा शृंगार म्हणजे धर्मवार्ता आहे, तुमचा शृंगार म्हणजे स्मरण आहे, तुमचा शृंगार म्हणजे त्या ठिकाणी त्या विधिक्रियेमध्ये रममान होणं, हा तुमचा शृंगार आहे. तर तुम्ही देवाला कुठेतरी आवडाल, देवाला तुम्ही सुंदर दिसाल. आणि ते सुंदर दिसण्याचं जे कार्य आहे एवढूशा धानाईसाने ते केलेलं आहे. धानाईसांचं विवाह झाल्याचा उल्लेख कुठेच येत नाही. म्हणजे कितीतरी कमी वयामध्ये आणि जोची अवसर विषय आहे तोच त्यांनी ब्रह्मविद्येला, ईश्वराला, अनुसरणाला दिलेला आहे. आणि म्हणून स्वामींचा तर मनोधर्म त्यांचा आहेच आहे त्यांच्यावर, परंतु या ठिकाणी भटोबा सुद्धा प्रसन्न झालेले आहेत की देवाला दिलेलं वचन पाळणारी ही व्यक्ती आपण या ठिकाणी बघतो आहोत. ऐसे भटोबास तोखले, भटोबास सुद्धा तोखले म्हणजे भटोबासांना सुद्धा खूप बरं वाटलं, शांतता वाटली, प्रसन्न वाटलं खूप. अशा प्रकारे सारंग पंडितांच्या देहावसानंतर उमाईसा पत्नी आणि धानाईसा मुलगी या दोघींनीही लगेच घराचा त्याग केला आणि निंब्याला भटोबासांकडे ते अनुसरलेले आहेत. शास्त्राचार निरूपणे पुढची 217 क्रमांकाची स्मृती येते. एकू दिसू धर्मवार्ता प्रसंगे भटोबासी म्हणितले. एकदा निरूपण सुरू होतं आणि त्या निरूपण अवसरामध्ये आचार्य भटोबासांनी निरूपण केलं. अधिकरणे वरीस संख्या निरूपिले, मग पुरुषे विदेशी आपणे आपण राहावा करावा. अधिकरणांकडे आपल्याला संघ सांगात म्हणजे विरमता कुणा करणे, ज्ञाना करणे, त्यांच्या सन्निधानी राहायचं आहे. आणि राहिल्यानंतर त्या ठिकाणी वरुष संख्या म्हणजे वर्षभर, 2 वर्षभर, 3 वर्षभर तुमचा अधिकार कसा आहे त्यानुसार तुम्हाला तिथे थांबावं लागेल. आमच्या आचार्य भटोबासांचं 3.5 वर्षामध्ये एवढं, त्यामध्ये सुद्धा 6 महिने, जे एकूण कालावधी 4 महिने असेल तर त्यातले 6 महिने रुद्रपूरला होते ते. आणि 3.5 वर्षामध्ये त्यांना इतकं चांगल्या प्रकारे त्यांनी सगळं जे काही अवगत करायचंय ते केलेलं आहे. खूप कमी वेळामध्ये केलं. एवढ्या लवकर अवगत होणं म्हणजे पूर्वसंस्काराशिवाय किंवा योग्यतेशिवाय शक्यच नाही आहे. आणि भटोबासांचा आभार सुद्धा होता. अत्यंत कमी वेळामध्ये स्वामींची प्रसन्नता त्यांनी मिळवलेली आहे. आणि ज्यांचा जसा अधिकार असेल, सारंग पंडितांचा अधिकारच नाहीये हे आपण लक्षात घेतलं, बघितलं. दादोसांनाही स्वामी सांगतात पण अधिकार नाहीये. अनेक वेळा स्वामींच्याकडे आले गेले राहिले, परंतु तो अधिकारच नसल्यामुळे ते निष्पन्नता झाली नाही. निळभट्ट भांडारेकरांना फक्त मागील फांकी पहा म्हटल्या त्यांना बोध झाला. त्यांना कशाचंही निरूपण करावं नाही लागलं. मागील फांकी पहा म्हटल्या बोध झाला. म्हणजे त्यांचा अधिकार अजून वेगळाच आहे काही. माईम भट्टांना पहिल्याच भेटीत बोध झाला, पण चर्चा करावी लागली, सांगावं लागलं, काय काय निरूपण करावं लागलं, शंका निरसन करावी लागली, आक्षेपाचं त्यांच्या खंडन करावं लागलं, सिद्धांत सांगावा लागला, मग त्यांना बोध झालेला आहे. भटोबासांना 6 भेटी व्हाव्या लागल्या, मग बोध झालेला आहे. म्हणजे ज्याचा जसा अधिकार त्यानुसार तो भूज उमट त्यांना होत असतो. या ठिकाणी आचार्य भटोबासांनी हेच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या ज्ञान गुरूंकडे किती दिवस तिथे थांबाल आणि किती दिवस तुम्ही शास्त्र ऐकाल, 1 वर्ष 2 वर्ष, ते अवगत केल्यानंतर म्हणजे तुमचा वेळ पूर्णपणे अभ्यासाला असेल तर तुमचा अभ्यास लवकर होऊ शकतो, आवडीपूर्वक जर का केला तर ते निरूपण ऐकल्यानंतर, शास्त्र श्रवण केल्यानंतर आणि शास्त्र अवगत केल्यानंतर मग पुरुषे विदेशी आपणे आपण राहावा करावा. मग पुरुषाने म्हणजे त्या साधकाने काय करावं, आपल्या आपण म्हणजे तिथून गुरूंचा विभाग करावा. कशासाठी? वेगळा आश्रम बांधण्यासाठी नाही, गुरूंचा विभाग करावा. कशासाठी? आपण एकटं राहून आता आचरण करायचं आहे. आता तर गुरुनिमित्ताच्या समोर राहून आचरण करतोच आहोत. चुकलं की श्री गुरुजी आपल्याला सांगतात, निरूपण करतात, मार्गदर्शन करतात, परंतु आपल्याला एकट्याला सुद्धा
हे आचरण जे आहे ते जमलं पाहिजे. येतं की नाही येतं, एकांतामध्ये गेल्यानंतर निमित्तविधीमध्ये हे आचरण घडतंय, पण नित्यविधीमध्ये गेल्यानंतर काय होतंय, आपल्याला जमेल का बरोबर वगैरे हे पडताळण्यासाठी म्हणून काय केलेलं आहे, त्यांनी विभाग ते करतात, करावा असं भटोबासांनी म्हटलं. आणि विभाग केल्यानंतर आपण राहावा करावा, म्हणजे आपल्या आचरणाचं बैठक आपण स्वतः शोधायची की मी कुठल्या अधिकाराचा आहे, काय आहे, असं म्हणून आपलं नित्यविधीमध्ये आपण जावं. नुमटे ते अधिकरणा येऊनी पुसावे. आता जेव्हा तुम्ही निमित्तविधीतनं जेव्हा तुम्ही नित्यविधीत जाल तेव्हा पूर्ण वातावरण बदलतं, विधी आचरण बदलतात आणि तुम्हीच तुमचे मार्गदर्शक असतात. तुम्ही तुमचे स्वतः जे गुरु होऊन जातात त्यावेळेला. म्हणजे गुरु कोण्या अर्थी की आता जेव्हा श्री गुरुजी आहेत ते श्री गुरुजींचं तिकडे लक्ष असणार आहे आपल्यावर, लगेच ते सांगणार आपल्याला. पण आता इथे आपण एकटेच आहोत, आता आपल्याला कोणाचाच धाक नाही, तर आपल्याला आपलाच धाक आपण लावून घ्यायचा असतो. आपणच आपल्याला धाक द्यायचा, आपणच आपल्याला मार्गदर्शन करायचं, आपण आपल्याला चुकू द्यायचं नाही, आपण आपल्याला योग्यच रस्त्याने जाऊ द्यायचं. म्हणजे आपण आपलं पूर्णपणे नियंत्रण स्वतःकडे ठेवायचं. आपलं नियंत्रण संलग्नाकडे द्यायचं नाही, देवतेकडे द्यायचं नाही, आपल्या अनधिकाराकडे, अयोग्यतेकडे आपला नियंत्रण आपण द्यायचं नाही. त्याच्यात जास्त नुकसान आपलं होऊ शकतं. म्हणून ज्ञान, आपल्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या अधीन आपलं आचरण करायचं. आपल्या हृदयामध्ये जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराच्या अधीन आपलं ते राहणीमान जे आहे, पूर्ण आचरण जे आहे ते करून द्यायचं असतं. आणि मग नुमटे म्हणजे आता तुम्ही एकांतात नित्यविधीत गेले की सगळ्याच गोष्टी आपल्याला येतील असं नाही. म्हणजे श्री गुरुजींच्या कडनं जे काही मार्गदर्शन लाभलं ते शब्द रूपाने लाभलेलंच आहे, आचरण रूपाने सुद्धा काही बघायला मिळालेलं आहे. परंतु आता पूर्णपणे तुम्ही नित्यविधीमध्ये जेव्हा येता तेव्हा सगळ्याच गोष्टी तुम्हाला कळतील असं नाही. काही गोष्टींची अडचण येईल, काही वचन जे अशा त्याचा अर्थ सांगितलेला आहे, त्याचं आचरण सांगितलं आहे, ते निमित्तविधीमध्ये बरोबर बसतं. नित्यविधीमध्ये कसं, कधी कधी नित्यविधीमध्ये ते वचन अडचणीचं ठरू शकतं. मग तिथे कसं आचरण करायचं ते याचं आपल्याला लगेच लक्षात येणार नाही, नेमकं काय केलं पाहिजे. निमित्तविधीमध्ये सांगितलं की खोटं बोलायचं नाही, तुम्ही परमार्गात राहता वगैरे. परंतु नित्यविधीमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या जनलोकांचा योग येऊ शकतो, अन्य लोकांचा योग येऊ शकतो. त्यावेळेला मग तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं बोलताना व्यावहारिक भाग पण लक्षात घ्यावा लागेल. आध्यात्मिक सुद्धा नुकसान होता कामा नये हे पण लक्षात घ्यावं लागेल. आणि जसं आपल्याला आपल्याच लोकांशी बोलताना काही त्रास नाही, परंतु आपल्याला अन्य लोकांशी जर का बोलायचं झालं तर आपल्याला खूप तारतम्य ठेवून बोलावं लागतं. मग नित्यविधीमध्ये काही विधी आचरणाची जे काही अडथळे येतील किंवा एखादा अनधिकार उभा राहील, एखाद्या अर्थाचा बुजच होणार नाही, किंवा एखादा अर्थ माहितीये पण त्याचं आचरण नित्यविधीमध्ये कसं करावं हे लक्षात येणार नाही. मग अशा वेळेला काय करायचं की त्यावेळेला परत तुम्हाला श्री गुरुजींकडे यावं लागेल. आपण जे नित्यविधीत गेलेलो आहे तो स्वतःला तपासण्यासाठी गेलेलो आहोत. तिथे जर का आपण डगमगलो किंवा काही संशय निर्माण झाला, शंका निर्माण झाल्या, जिज्ञासा उत्पन्न झाली, तर परत 7-5 दिसा आपली दावली दाविजे, म्हणजे गुरुनिमित्ताकडे 7-5 दिसा म्हणजे महिना 15 दिवसाला, म्हणजे वरचे वर 7-5 दिवसा म्हणजे 7 दिवसाला किंवा 15 दिवसालाच यावं असं नाही, परंतु वरचे वर श्री गुरुजींना भेटावं. महिन्याला किंवा 15 दिवसाला म्हणा गुरुनिमित्ताकडे यावं आणि त्यांच्याकडे आपण काय करतो आहोत, कसं आचरण करतो आहोत ते आपण त्यांना आपली आचरण शैली दाखवणं. काय काय मला प्रसंग बाहेर आले भिक्षेच्या वेळेला, आटनाच्या वेळेला, स्मरणाच्या विजनाच्या वेळेला, तो प्रसंग त्यांच्याशी आपण तिथे संवाद करावा त्याचा, आणि त्याबद्दलचं काहीतरी जे काय मार्गदर्शन आहे ते आपण श्रवण करावं. उपदेशी आपण जे उपदेश घेतो, वासनिक वर्ग उपदेश घेतल्यानंतर असं होतं की काही लोकांना आपल्या श्री गुरुजींचं नावच नाही माहिती.
आणि परमेश्वराचं आमच्या 5 अवतारांचं नाम काय घेतात हेही कधी कधी माहिती नसतं त्यांना. खूप लोक चुकीचं नाव घेत असतात बरं का. त्याच्यानंतर श्री गुरुजींचं नाव विचारलं तर ते माहिती नसतं. श्री गुरुजींचं नाव माहिती पाहिजे. ज्यांच्या निमित्ताने आपण या धर्मात प्रवेश केलेला आहे त्यांचं नाव जर का माहीत नसेल तर मग कसं होईल. त्याच्यानंतर खूप वेळा असं असतं की एकदा उपदेश घेतला आपण की गुरूंची आपली परत कधीच भेट नसते. आता प्रत्यक्ष भेट नाही पण फोनवर तरी भेट झाली पाहिजे ना, संवाद झाला पाहिजे. मी काय आचरण करतोय, मी अमकं पाठांतर केलंय वगैरे वगैरे. जसं आता मी उपदेश देतो तर मी त्यांना ते पाठांतर करायला देतो, एवढं पाठांतर करून मला सांगा. मग त्यांचं ते पाठांतर झालं की ते मला कळवतात की आमचं पाठांतर झालेलं आहे. मग ते फोनवर वगैरे ते पाठांतर देतात. मग पुढचा घोग लगेच त्यांना फोनवर. म्हणजे अशा पद्धतीने तो अभ्यास जो आहे, जरी श्री गुरुजी प्रत्येक वेळी काही गुरुजीच आपल्याकडे लक्ष ठेवतील असं नाही, आपण स्वतःहून सुद्धा काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे. 7 दिसा आपली दावल लावायची म्हणजे फक्त साधूंनीच अधिकाऱ्यांना नव्हे, उपदेशांनी सुद्धा त्यांच्या श्री गुरुजींकडे काय केलं म्हणजे वरचेवर भेट घेतली पाहिजे. काही अभ्यास वगैरे जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे. मी काय अभ्यास केला पाहिजे, स्मरण कसं केलं पाहिजे, मी आत्ता स्मरण कसं करतो, हे सगळं त्यांना त्यांच्या समोर आपलं आचरण ठेवलं पाहिजे. जिथे तुम्ही चुकत असाल तिथे ते तुम्हाला सुधरवून देतील, जिथे तुम्ही बरोबर असाल तिथे तुम्हाला ते प्रोत्साहन देतील, कौतुक करतील. अशा प्रकारे आपले धर्म वृद्धिंगत होत असतो. आणि म्हणून मधल्या काळामध्ये आमच्या महानुभाव पंथातले जे उपदेशी मंडळी ते मिश्र भक्तीकडे का गेले, देवता भक्तीकडे का गेले, कुळदेवतेच मध्ये मध्ये का करतात, अन्य सण येतात तेव्हा काही काही गोष्टी त्या अन्य पद्धतीने का करतात. कारण की उपदेश तर घेतला पण श्री गुरुजींची भेट नाही, ज्ञान श्रवण नाही, स्वामींच्या वचनाचं लीळेचं चिंतन नाही. त्याच्यामुळे ज्ञानच नसल्यामुळे महानुभाव पंथात काय करायचं, तर मागील पंथामध्ये आपण उपवास करायचो तर इथे उपवास करा, तिकडे अभिषेक करायचो तर इथेही अभिषेक करा, तिथे अमकं करायचो इथेही तमकं करा. म्हणजे तिकडचंच आपण इकडे आचरायला लागलो आणि महानुभाव पंथाचं तत्वज्ञान पूर्णपणे आपण बाजूला ठेवलं. आणि म्हणून अनेक गावांमध्ये ही परिस्थिती आहे की महानुभाव पंथीय लोक अन्य मिश्र भक्तीमध्ये आता हळूहळू चाललेले आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये गेलेले सुद्धा आहेत. म्हणजे श्री गुरुजींची भेट नसल्यामुळे आता तुमचे श्री गुरुजी लांब जरी असतील तर तुमच्या जवळ कुठला तरी मार्ग असेल, आश्रम असेल, मंदिर असेल, तिथे तुम्ही जाणं येणं केलं पाहिजे आणि तिथून ते ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. अशा प्रकारे आचार्यांनी या ठिकाणी एकांतात नित्यविधीसाठी गेलेल्या किंवा जाणाऱ्या पुरुषासाठी तो विधी सांगितलेला आहे. नुमटे ते अधिकरणा येऊनी पुसावे. आणि जे उमटत नाही तुम्हाला, ज्याचा अर्थ बोधच होत नाहीये, तर ते अधिकरणांना येऊन पुसावं. म्हणजे जे श्री गुरुजी आहेत, विद्या गुरुजी आहेत, त्यांना येऊन ते विचारावं की याचा अर्थ काय म्हणून. का आपण्याहुनी वडील असतील तया ते पुसावे. आणि जर का श्री गुरुजी तिथे नसतील तर मग काय करायचं, कारण की ते लांब आहेत, मग तिथे पोहोचेपर्यंत वेळ लागेल, कधी जाणं होईल, पायी पायी प्रवास आहे सगळा. मग ते म्हणतात भटोबास, वडील असतील म्हणजे आपण्याहुनी जे वडील असतील, वडील म्हणजे कोण, मोठे, वडील भाऊ म्हणजे मोठा भाऊ, तसं आपल्याहुनी जे वडील असतील म्हणजे आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत, आपल्या आधी पंथात आलेले आहेत, आपल्या आधी ज्यांनी अनुसरण घेतलंय, आपल्या आधी ज्यांचा अभ्यास झालेला आहे, अशांना सुद्धा तुम्ही काय करू शकता, तया ते पुसावे. म्हणजे त्यांना तुम्ही विचारू शकता. आता आपण्याहुनी वडील म्हणजे वयाने जास्त असलेले किंवा आपल्या आधी अनुसरलेले किंवा आपल्या आधी अभ्यास झालेले असाच अर्थ घेऊ नका. तर एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने कमी पण असेल, जसं प्रापंचिक व्यक्ती 45-50ला मार्गात गेले अभ्यासाला आणि ते मार्गदर्शन त्यांना कुणाचं लाभतंय, त्यांच्याही पेक्षा वयाने लहान असलेले भिक्षुक आहेत किंवा वयाने लहान असलेला मुलगाच आहे मार्गातला, त्यांची काही दीक्षा वगैरे झाली नाही पण अभ्यास झालेला आहे, म्हणजे आपल्या आधी त्याग त्यांना घडलेला आहे, ते सुद्धा असू शकतात. आपल्या आधी अभ्यास ज्यांचा झालेला आहे, नंतरही अभ्यास झालेला असेल, आपल्या नंतर अभ्यास झालेला असेल, पण उमट मात्र त्यांचा चांगला आहे, आपल्यापेक्षा
त्यांचा उमत चांगला असल्यामुळे त्यांना आपण विचारू शकतो. आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत म्हणून लगेच असं नाही म्हणायचं की मी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, मोठा आहे वयाने, मी अनुभवाचा आहे वगैरे, आणि ते तर माझ्यापेक्षा माझ्यासमोर माझ्या मुलाच्याच वयाचे आहेत, असं बोलू नये. त्या ठिकाणी तुम्हाला त्या आचरणार्थी जे वडील असतील, ज्येष्ठ असतील, त्यांना तुम्ही त्याचा अर्थ विचारू शकता. सांगोपांग क्रिये काळू वाटुनी घालीजे. आणि सांगोपांग म्हणजे तुमचा जो दिवसभराचा जो काही विधी आहे, सर्व काही त्या विधीविषयी, मग तो नित्यविधी असेल, तो निमित्त विधी असेल, त्या सर्वाविषयी तुम्हाला काय करावं लागेल, ते पूर्ण तुमचा जो वेळ आहे त्या वेळेचं तुम्हाला नियोजन करावं लागेल. काळू वाटुनी घालीजे म्हणजे काळाचं नियोजन करा. सकाळी तुम्हाला उठल्यानंतर तुम्हाला नित्यविधीमध्ये राहायचंय, म्हणजे तुम्हाला नामस्मरण करायचंय पश्चात प्रहरी. नंतर मग दिवस उजाडल्यानंतर तुमचं काय देवपूजा आहे हे पण नित्यविधीमध्येच येतं. मार्गसेवा असेल नंतरच्या काळात ते निमित्तविधीमध्ये येतं. म्हणजे कुठल्या काळात नित्यविधी करायचा आहे, कुठल्या काळात निमित्तविधी करायचं हे ठरवून घ्या. वेळेचं गणित सर्व एकदम असं तुम्ही कधीही काही करत सुटाल तर तुम्हाला तुमच्या कार्यार्थी ते नियोजन नसणार आहे. म्हणून आपण निमित्तविधीमध्ये असताना देखील नित्यविधीचं आचरण त्या ठिकाणी आपण करू शकतो, करता येतं तिथे. आणि तो काळ वाटून घ्यावा, म्हणजे बरोबर त्याचं नियोजन लावावं. आणि तय आचारी विचारी निलळता नुपजे, असं जर का तुम्ही कराल तर आचारपर शास्त्र, विचारपर शास्त्र याच्याविषयी तुम्हाला अर्थातच देवानी जे जे काही निरूपण केलेलं आहे त्या त्या निरूपणाविषयी तुम्हाला कधीही निल्लळता उत्पन्न होणार नाही. निल्लळता म्हणजे त्याच्याविषयी जे ममत्व आहे ते कमी होणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी जे आत्मत्व आहे तुमचं, सुरुवातीच्या काळात आत्मत्व असतं, नंतरच्या काळामध्ये काय होतं, ते आत्मत्व कमी होऊन जातं. त्याविषयीचं जे काही महत्व आहे ते महत्व कमी होतं आणि एक निल्लळता निर्माण होते, तर ती होणार नाही. कारण की तुम्ही दिवसभर एकच कार्य करत नाही, दिवसभर नित्यच विधी करत नाही, दिवसभर निमित्तच विधी करत नाही. एका विशिष्ट वेळात तुम्ही नित्यविधी करता, एका विशिष्ट वेळात तुम्ही निमित्त विधी करता. त्याच्यामुळे काय होतं की आलटून पालटून तुमचं नित्यविधी निमित्तविधी सुरू आहे. त्याच्यामुळे एकच क्रिया करायला लागले तर तुम्हाला कंटाळा येतो. एकच भाजी आहे चांगली एकदम चविष्ट, पण तुम्ही ते दिवसभर खात नाही, 2 दिवस खात नाही, एकच वेळ खातो की 2 वेळ खातो, नंतर मग कंटाळा, उद्या परत ती भाजी खात नाही आपण, कंटाळा येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी जर का विधी आरती सुद्धा तुम्ही जर का सर्व गोष्टी अशा व्यवस्थित नियोजन करून जर का ते आचरण करायला लागले तर तुम्हाला त्याच्याविषयी कुठलाही कंटाळा येणार नाही. त्याच्याविषयी जे तुमची रसरूपता आहे ती कधी कमी होणार नाही, आवड कमी होणार नाही, असं आचार्यांनी निरूपण केलं. आईसे निरूपिले, अशा प्रकारे प्रसंगोचित धर्मवार्ता प्रसंगे एक एक काहीतरी विषय निघणार आणि त्या विषयाच्या अनुरूप चर्चा व्हायची आणि त्या चर्चेच्या अनुरूप भट्टोबास वचनोक्त निरूपण त्या ठिकाणी करायचे. असा रोजचा जो विधी आहे तो आश्रमामध्ये आजही चालत असतो, सुरू असतो. नित्यविधी निमित्तविधी याविषयी आचार्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 216 आणि 217 अशा 2 स्मृत्यांच्या विश्लेषणावर आज आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे.